हाय फ्रेंड्स, कसे तुम्ही सगळे. गुढीपाडव्यासाठी आपण एक मस्तपैकी पटकन होणारी थाली बनवणार आहे. त्याच्यासाठी मी 2 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. ते 1 चमचा तेल टाकलेलं आहे. ही थाली पटकन आपण बनवू शकतो. हे 5-6 जणांसाठी आहे. इथे मी 2-3 चमचे रवा टाकलेला आहे. अशा पुऱ्या आपल्या मस्तपैकी फुलतील पण आणि जरा मस्तपैकी क्रिस्पी पण लागतील, म्हणून याच्यासाठी रवा टाकलेला. आणि इथे बघा, थोडं थोडं पाणी घेऊन तुम्ही याचा मस्तपैकी घट्टसर गोळा तयार करून घ्या. पुरीसाठी पीठ मात्र थोडं घट्ट मला, कारण चपातीसाठी कसं आपण थोडं सॉफ्ट मळलं तरी होतं. इथे बघा मस्तपैकी पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे बघा. आणि परत मस्तपैकी गोळा मिक्स करून मी 10-15 मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी मी तसंच ठेवून देते. तिथे आपण मसाले भात किंवा असं पुलावसारखाच बनवणार आहे थोडासा. त्याच्यामध्ये कुकरमध्ये मी 2-3 चमचे तेल किंवा तूप टाकू शकता आणि इथे आपण काही खडे मसाला टाकणार आहे. ते 1 तेजपत्ता टाकले, ते जिरे टाकले. तुमच्याकडे खडे मसाले म्हणजे काळी मिरी, लवंग, दालचिनी वगैरे असेल ते पण तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला ते आवडत असेल. माझ्याकडे ते अशा आम्हाला आवडत नाही जास्त, मुलांना वगैरे दाताखाली येतात, त्याच्यामुळे मी जास्त तसे नाही टाकलं. आणि इथे 1 कांदा चिरून मी बारीक चिरून टाकलेला आहे त्याच्यामध्ये. बघा मस्तपैकी आपला मिक्स करून घेऊ आणि 2-3 मिनटं याला गोल्डन होईसपर्यंत शिजवून घेऊ. हे बघा, मी इथे खडे मसाले बारीक करून घेतलेले, ते मसाल्याची पूड मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये लवंग, दालचिनी, काली मिरी वगैरे, चक्रीफूल वगैरे आहे. कारण मुलं कशी दाताखाली आल्यावर जास्त त्यांना चांगलं वाटत नाही. तुमच्याकडे जर असं नसेल तर तुम्ही सरळ पुलावचा किंवा शाही बिर्याणी वगैरे मसाला टाकला तरी चालू शकतो, किंवा गरम मसाला साधा टाकला तरी चालेल तुम्ही. इथे मी 1 टोमॅटो पण बारीक चिरून त्याच्यात मस्तपैकी शिजवून घेतलेलं आहे. आपल्याला डाळ भात वगैरे बनवण्यापेक्षा असंच पुलाव वगैरे हे पटकन होऊन जातं. इथे मी 5 ते 6 जणांसाठी जेवण तयार करणार आहे. त्याच्यासाठी आता याच्यामध्ये मी भाज्या घेतलेल्या आहेत. ज्या भाज्या तुम्हाला अवेलेबल आहेत त्या तुम्ही घेता. इथे मी मटर, फ्लावर, गाजर, बटाटा आणि फरसबी या सगळ्या 1-1 वाटी किंवा 1-1 कप म्हणून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला फक्त मटर आणि वगैरे काय घ्यायचं असेल, बटाटा वगैरे टाकायचा असेल तरी तेवढं पण करू शकता. ज्या अवेलेबल असेल घरात त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. ते मी सगळ्या भाज्या मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहेत आणि या 2 मिनटं फक्त शिजवून घेतलेले आहेत. फक्त मिक्स करून अशाच घेणार आहेत. बघा किती मस्तपैकी आपलं. तुम्हाला जर पनीर टाकायचं असेल तर तुम्ही पनीर पण टाकू शकता. तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1-2 चमचे लाल तिखट टाकले. जर तुम्हाला आवडीनुसार टाकायचं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता, किंवा 1 चमचा गरम मसाला टाकला. याच्याऐवजी तुम्ही शाही बिर्याणी किंवा कोणताही बिर्याणीचा मसाला टाकला तरी चालू शकतो. आणि आपण सगळं मिक्स करून घेणार. बघा मस्तपैकी मिक्स करून घेतलं. इथे मी 2 चमचे दही टाकले. तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही तसंच पण मस्तपैकी होतो. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालू शकतो. बघा या सगळ्या भाज्या मस्तपैकी मिक्स केल्यात आणि इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तो मिक्स करून तुम्ही घेऊ शकतो. 2 ते 3 वाटी तुम्ही तांदूळ याच्यामध्ये टाकून मस्तपैकी आपला भात रेडी होऊ शकतो. आणि इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि 4 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे. हे बघा, आणि आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे मस्तपैकी. ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मस्तपैकी हे 2-3 शिट्यामध्येच आपला भात मस्तपैकी रेडी होऊन जाईल. सणासुदीला आपल्याला पटकन घाईमध्ये पण ते पण चांगलं जेवण बनवायचं असतं. अशा पद्धतीने काही केलं तर चांगलं होतं. इथे मी कोथिंबीर